ओम साईराम मित्रांनो, नितीन वाबळे लाईफमध्ये आपलं स्वागत आहे। गावाकडे आलेलो आहे विरगाव येथे। मळ्यामध्ये आंब्याचं झाड आहे। पक्ष्यांसाठी पाणी प्यायला जागा आहे बघा। थोडं पाणी टाकलं त्याच्यामध्ये आणि सोबतच झाड बघताना आंब्याच्या झाडावरती मोळ दिसलं। एकदम मोळ बघून थोडी भीती वाटली। म्हटलं चला आता झाडाच्या बाहेर येऊ एकदा। आणि झाडाला मागच्या बाजूने खूप सारे कैऱ्या लागलेले आहे, तुम्ही बघू शकता। खूप साऱ्या जवळपास मला वाटतं 200-300 कैरी असावीत। छोटं झाड आहे पण खूप साऱ्या कैऱ्या त्याला येतात। आणि मळ्यामध्ये अजून झाडं आहेत, आंब्याचे भरपूर आहेत, केळीचे, मोसंबीचे। हे मोसंबीचं झाड आपण बघू शकता, त्याला खूप सारे फळं लागलेली आहे। छान वाटतं मळ्यामध्ये आपलं सगळे फळांचे झाडं असले ना, खूप छान वाटतं। आता पुढं केळीचं झाड आहे आणि हे बघा आमचा पाळीव कुत्रा, त्याला आम्ही सर्व मोती म्हणतो। आणि शेतकऱ्याकडं पाळीव कुत्रा असणं खूप गरजेचं आहे। त्यानंतर हे केळीचं झाड बघा, केळीला खूप छान घड लागलेलं आहे। आणि शेवटी जो आता मोठा आंबा आहे त्याच्या कैऱ्या आज तोडायचे आहे, तर ते आपण आता तो प्लॅन करतो आहे कैऱ्या तोडायचा। तर त्यासाठी ना हे विळा बांधलेला आहे त्या काडीला। हे वरती जे झाड आहे ह्याच्या आपल्याला कैऱ्या तोडायच्या आहे। आणि मग त्यासाठी प्लॅन करण्यासाठी म्हटलं झेलं बनवावं। आता झेलं खूप लोकांना माहीत नसेल, झेलं काय असतं। झेलं जर दूरच्या कैऱ्या तोडण्यासाठी काठीला विळा बांधून त्याला पोतं किंवा गोणी तयार करून ते झेलं तयार करावं लागतं, म्हणजे दूरच्या कैऱ्या आपल्याला त्यामध्ये ओढून घेता येतात। आंब्याच्या भागात लोकांना माहिती आहे, दूरच्या काही भागांमध्ये लोकांना माहीत नसेल। तर झेलं नाही जमलं बनवायला, म्हणून आता मी वर चढतोय डायरेक्टली। प्रयत्न करून जमलं नाही झेलं, मग डायरेक्टली वर चढलो आणि हाताने कैऱ्या तोडायला सुरुवात केलेली आहे। आणि तुम्ही बघू शकता वरती चढलो आहे मी। वरती चढायचा अटेम्प्ट सोपा नव्हता, पण गेलो आहे वरती, कैऱ्या तोडायला सुरुवात केली आहे। सोबत माझ्या पुतण्या पण आहे आणि माझा भाचा ओम शूटिंग करतो आहे। आणि बघा आता कैऱ्या तोडणं सुरू आहे। जवळपास आम्ही 200-250 कैऱ्या तोडून घरामध्ये पोचवलेले बी आहे ना, त्या बाकीच्या कैऱ्या आम्ही तोडतो आहे। खूप सुंदर अनुभव शेतामध्ये आल्यानंतर हा प्रत्येक उन्हाळ्याच्या सीझनमध्ये मिळतो। तर मित्रांनो, आपल्याला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला विसरू नका। मला फॉलो करा। ओम साईराम। जवळ येना बनात ये